नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या 3 टप्प्यांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज योजनेमध्ये पात्र असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्ता येणार आहे। सोबतच सर्व लाडक्या बहिणींना अक्षय तृतीया सण या सणानिमित्त 10,000 रुपयांची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेली आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असेल आणि त्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज बोनसचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी आज केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत। म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत ते जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। सर्वात प्रथम सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो। त्या अनुषंगाने आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच 1200 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी आलेला होता। तर तो निधी आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये आज अक्षय तृतीयानिमित्त ओवाळणीचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकत्रितपणे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहे। म्हणजे अक्षय तृतीयाच्या ओवाळणीचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु हे पैसे सरसकट सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींना हे पैसे सोडणं शक्य होत नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल की डिसेंबर महिन्याचा हप्ता 26 डिसेंबर नंतर देण्यात आलेला होता। त्यानंतर जानेवारीचा हप्ता सुद्धा 26 तारखेनंतर देण्यात आलेला होता। तर आज 28 तारीख आहे, म्हणजे आजपासून पुढील 2 दिवस बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आपापले आधार कार्ड आपापल्या बँक खात्यासोबत लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असेल तर पैसे येतील, परंतु तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत। म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत, परंतु त्या पात्र बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे। परंतु या 3 लाभांचे पैसे विस्तांतर करण्या अगोदर आज राज्य सरकारने सर्व बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या बहिणी 4 कागदपत्रे देतील त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, म्हणजे 4 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा, तुम्ही तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे ही 4 कागदपत्रे पुढच्या महिन्याच्या अगोदर जमा सुद्धा करायची आहे, तरच तुम्हाला पुढच्या महिन्याचा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी कागदपत्रे लागणार नाहीत। एप्रिल महिन्यासाठी फक्त 4 नियम घातलेले आहेत। ज्या बहिणी 4 नियमात बसतील त्यांना पैसे येतील, परंतु तुम्हाला जर मे महिन्याचा 11वा हप्ता पाहिजे असेल तर त्या 11व्या हप्त्यासाठी 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। बघा, याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र आहे, दुसरे कागदपत्र आहे, तिसरे कागदपत्र आहे आणि चौथं कागदपत्र आहे। म्हणजेच 4 कागदपत्रे आहेत। तर ती 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असायला पाहिजे। दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते दर्शवण्यासाठी उत्पन्न दाखला, सोबतच घरामध्ये नोकरीला नाही कोणताही सदस्य, सरकारी कामगार नाही हे दर्शवण्यासाठी
यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे आहे। म्हणजेच एक फॉर्म दिला जाणार आहे, त्यावरती अशा पद्धतीने टिक मार्क करायचे आहे। जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही यस करायचं, नसेल तर नो करायचं। म्हणजे 4 चाकी गाडी आहे का, तर त्या ठिकाणी असेल तर यस करायचं, नसेल तर नो सुद्धा करायचं आहे। म्हणजे हा फॉर्म सुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या मार्फत देण्यात येणार आहे, परंतु हा फॉर्म मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी देण्यात येणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना पैसे येणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी 4 पात्रता 4 नियम घालण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील, या 4 पात्रतेमध्ये बसतील, त्यांना पैसे येतील। अन्यथा जर तुम्ही बसत नसाल तर 1 रुपया सुद्धा येणार नाही, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 4 पात्रतांपैकी जी पहिली पात्रता आहे ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, आणि जी बँकेवरती पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमची डेबिटी ऍक्टिव्ह असावी। बघा बहिणींनो, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे 3 वर्षाचा उत्पन्न दाखला लागणार आहे, आणि तुमचे डेबिटी सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे सुद्धा तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करायचं आहे, किंवा मोबाईलवरून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की माय आधार या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं, त्या ठिकाणी आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा, आणि आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल, तो OTP त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस बघायचं आहे। जर सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर पैसे येतील, अन्यथा ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचे लाभार्थी नसले पाहिजेत। म्हणजेच तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचेच लाभार्थी असाल तर पैसे येतील, अन्यथा तुम्ही डबल योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आजपासून पैसे येणं बंद सुद्धा होणार आहे। म्हणजेच पुढील 5 वर्ष तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 रुपया सुद्धा येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे टॅक्स। बघा घरातील सदस्य टॅक्स भरत नसावा, जर एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाही। सोबतच बँकेवरती जो नियम लावण्यात आलेला आहे तो नियम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। बघा ज्या बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी KYC केलेले असेल त्यांना पैसे येतील, परंतु ज्या बहिणींनी 1 वर्ष 2 वर्षापासून KYC केलेले नसेल त्यांचं बँक खातं बंद सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC करा तर पैसे येतील। राज्य सरकारकडून आज सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। सोबतच जी चौथी पात्रता आहे ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीत नसावा, परमनंट कामगार सुद्धा नसायला पाहिजे। बघा लाडक्या बहिणींनो, अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगितलं की 4 पात्रतेमध्ये बसत असल्यास पैसे येतील, बसत नसल्यास पैसे येणार नाही। म्हणजे बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। काही लाडक्या बहिणींना सकाळी पैसे आले, काही लाडक्या बहिणींना आज दुपारी पैसे येणार, आणि काही लाडक्या बहिणींना संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे, ओवाळणीचे पैसे आणि एप्रिल हप्त्याचे पैसे विस्तांतर होत आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा असेल तर पैसे तुम्हाला सुद्धा येऊन जातील। तर बघा बहिणींनो, 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा यवतमाळ, दुसरा जिल्हा अमरावती, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा वाशिम, 5वा जिल्हा बुलढाणा, 6वा जिल्हा चंद्रपूर, 7वा जिल्हा वर्धा, 8वा जिल्हा नागपूर, 9वा जिल्हा गोंदिया, 10वा जिल्हा गडचिरोली, 11वा जिल्हा भंडारा, 12वा जिल्हा हिंगोली। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे 3 दिवसांमध्ये विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर बघा आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। आजच पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती दिली। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।